पर्युषण महापर्व जागृतीचा उत्सव. जैन समुदायामध्ये पर्युषण महापर्व एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र असा उत्सव मानला जातो. हा केवळ धार्मिक विधींचा भाग नाही, तर आत्मशुद्धी, अंतर्मुख चिंतन, आत्मनियंत्रण आणि आत्मोन्नतीसाठीची एक अद्भुत साधना आहे. पर्युषण या शब्दाचा अर्थ आहे स्वतःजवळ राहणे, आत्म्याजवळ राहणे. या दिवसात जैन अनुयायी बाह्य जगापासून थोडे दूर राहून आपल्या अंतर्मनाशी एकरूप होतात. या काळात अहिंसा, सत्य, अपरिग्रह आणि संयम यांची साधना केली जाते. उपवास, जप, ध्यान, सामायिक स्वाध्याय आणि प्रायश्चित्त ही या पर्वाची मुख्य अंग आहेत. क्षमापवनी दिन. पर्युषणाच्या शेवटी क्षमापवनी किंवा क्षमावणी दिवस साजरा केला जातो, ज्याला क्षमा याचना दिवस असेही म्हणतात. या दिवशी प्रत्येकजण सर्व जीवाकडून आपल्याकडून झालेल्या जाणत्या अजाणत्या चुका मान्य करून मनापासून क्षमा मागतो. परस्परांना दिले जाणारे उच्चार मिच्छामी दुक्कडम याचा अर्थ माझ्याकडून जर काही चुकीचे झाले असेल तर मला माफ करा. हा दिवस अहंकाराचा त्याग करून परस्परामध्ये प्रेम, मैत्री, बंधुता आणि करुणा वाढवतो. उत्सवाचे खरे तत्वज्ञान. पर्युषण हा केवळ उपवास किंवा धार्मिक कर्मकांड नाही. हा उत्सव आपल्याला शिकवतो आत्म्याची शुद्धी, राग, द्वेष, लोभ यांचा नाश, सर्व सजीवांशी मैत्रीभाव, जीवनात संयम व आत्मनियंत्रण इत्यादी. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रियः, म्हणजेच मी सर्व जीवांना समान मानतो. अशाच या भावनेचा ध्यास पर्युषण महापर्व आपल्याला घ्यायला शिकवतो. याचा सारांश. पर्युषण महापर्व हा आत्मजागृतीचा, आत्मपरीक्षणाचा आणि आत्मोन्नतीचा उत्सव आहे. हा उत्सव आपल्याला स्वतःला अधिक चांगल्या रीतीने जाणण्याची, चुकावर मात करण्याची आणि क्षमा, अहिंसा व सत्य या मूल्यावर चालण्याची प्रेरणा देतो. याची खरी शिकवण म्हणजे आत्म्याजवळ राहा, स्वतःला शुद्ध करा आणि जगात मैत्री, शांतता व करुणा वाढवा. पुन्हा एकदा मिच्छामी दुक्कडम. धन्यवाद.